अँड सो आज आपण बनवणार आहोत हे बघा जवळ या प्लम केकची तयारी चालू आहे. प्लम केकची तयारी चालू आहे. सो त्यासाठी मी घेणार आहे. इन्ग्रेडियंट्स आहेत हे आहे ऑरेंज ज्यूस, त्याच्यानंतर हे आहेत टूटी फ्रूटी, मनुके दोन्ही प्रकारचे, त्याच्यानंतर बदाम, काजू, त्याच्यानंतर चारोळे आणि हे पिस्ता. सो हे इन्ग्रेडियंट्स तुम्ही बघू शकता. हे 4 ऑरेंजचा ज्यूस केलेला आहे तो. हा 4 ऑरेंजचा ज्यूस आहे. सो आता तुम्ही विचार करत असाल पहिलं आपण काय करणार. सो हे सगळं ह्याला मिक्स हे आपण ह्याच्यात टाकणार आहोत. त्यासाठी आधी सगळं आपण मिक्स करून घेऊ. क्रिसमस स्पेशल प्लम केकची तयारी चालू आहे. कसा वाटला ते शेवटला सांगेल, नक्की विसरू नका. खूप छान यम्मी टेस्टी दिसणार केक बघा. आता हे 1 तासभर तरी आता हे ज्यूसमध्ये हे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते भिजत आपण ठेवणार आहोत. तर हे पाहू शकता, म्हणजे चांगलं ते ज्यूस जे आहे ते ड्रायफ्रूट चांगले सोक करतील, ते शोषून घेतील ज्यूस. आणि आता आपण 1 तासानंतर तोपर्यंत बाकीची आपण तयारी पाहूया. हे 1 तास किंवा जास्त वेळ ठेवला तरी चालेल, पण कमीत कमी म्हणजे मिनिमम 1 तास ठेवायचा. तर चला भेटूया आता 1 तासानंतर. नमस्कार, मी सुजाता. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या सर्वांना प्रथम क्रिसमस जवळच आलेला आहे, तर क्रिसमसच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण घेऊन येणार आहोत की क्रिसमस स्पेशल प्लम केकची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आजची जी ही प्लम केकची रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली तर जरूर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असेच येणारे जे आहे ते पुढं येणारे व्लॉग पाहण्यासाठी. तर आत्ताच समीक्षा जी आहे ती सर्व ड्रायफ्रूट्स जे आहे ते कारण तिला केक बनवायला आवडतं, त्याच्यामुळे तिने सर्व ड्रायफ्रूट जे आहे ते ह्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत टाकलेले आहेत. कारण 1 तासभर तरी किंवा 1 तासापेक्षा जास्त भिजत ठेवले तरी काय हरकत नाही. तर तिने सर्व ड्रायफ्रूट्स ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत टाकलेले आहेत. आणि आता आपण पुढची प्रोसेस पाहूया तोपर्यंत. तर आता आपण जे संत्र्याच्या ज्यूसमध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे भिजत ठेवलेले आहेत तर ते 1 तास होऊन गेलेलं आहे, जवळजवळ 2 तास झालेले आहेत, खूप वेळ झाला. तर आता आपण प्रथम कॅरेमल जे आहे ते ज्यूस तयार करून घेऊया आपण प्रथम. तर आता इथं आपण कॅरेमल ज्यूस तयार करण्यासाठी इथं छोटी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता ती कढईमध्ये टाकून घ्यावी. तर आपण ही साखर थोडीशी मेल्ट करून घेणार आहोत कॅरेमल ज्यूस तयार करण्यासाठी. ह्याच्यात पाणी वगैरे नाही टाकायचं, अशी साखर चांगली मेल्ट होऊन द्यायची. आता साखर थोडी थोडी मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपण ही साखर चांगली मेल्ट होऊन देणार आहोत. आता इथं आपली साखर जी आहे ती पूर्ण चांगली मेल्ट झालेली आहे. अशी साखर चांगली मेल्ट करून घ्यावी. ही साखर मेल्ट करते वेळी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवावी. लो फ्लेमवरतीच ही प्रोसेस करून घ्यावी. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत. अशी साखर चांगली मेल्ट झाली की त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यावं. असं पाणी थोडंसं उडतं, त्याच्यामुळे सावकाश पाणी याच्यामध्ये टाकून घ्यावं. आणखीन टाक थोडंसं पाणी. आणि आता हे पाण्यामध्ये थोडंसं चांगलं विरघळून द्यावी साखर. आपण कॅरेमल सिरप तयार करून घेणार आहोत. सो आपला फायनल लुक खूप यम्मी असणार आहे. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करायला नक्की विसरू नका. आता ही साखर आपण कॅरेमल जे सिरप आपण तयार करतोय, साखर हे झालेली पुन्हा आपण थोडीशी वितळवून घेणार आहोत पाण्यात ह्या. आणि आता हे पाणी कॅरेमल सिरप जे आहे ते आता चांगलं थंड होऊन देऊ आपण. असं आलं पाहिजे याचं टेक्स्चर. असं हळूहळू मिक्स करायचं.
आता इथं मी हा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक चाळण ठेवलेली आहे आणि एक वाटी जी आहे, मोठी वाटी आहे, जवळजवळ 250 ग्रॅमची वाटी आहे, तेवढा मैदा घेतलेला आहे. आता मैदा आपण चाळून घेऊया. याच्यात चाळूनच घेतलेला आहे मैदा. अशी आपण एक अर्धी वाटी साखर घेतलेली होती कॅरेमल तयार करण्यासाठी आणि आता इथे एक छोटी वाटी जी आहे 150 ग्रॅमची, त्याच्यामध्ये पिठी साखर घेतलेली आहे. साखरेचं जे आहे ते प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ही पिठी साखर याच्यात टाकून घ्यावी. आता हे आपण चाळून घेऊया. आता आपला हा प्लम केक जो आहे तो चांगला टेस्टी होण्यासाठी मिल्क पावडर घेतलेली आहे मी 4 चमचे. ह्या चमच्याने मधून 4 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर स्किप केली तरी चालेल. आता मिल्क पावडर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. तर इथं तेल घेतलेलं आहे, 100 ml तेल आहे. ते तेल आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही बटर पण टाकू शकता अवेलेबल असेल तर. तेलाऐवजी बटर वापरलं तरी चालेल. आता इथं 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, ती टाकून घ्यावी याच्यात. इथं अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे. सोडा नसेल तर तुम्ही इनो देखील वापरू शकता हा केक तयार करण्यासाठी. आता आपण सोडा ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण जे हे कॅरेमल सिरप तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ आता ह्याच्यात. आता आपण हे ड्रायफ्रूट जे ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत ठेवलेले होते ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं. सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं. आता हे एकत्र मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये इसेन्स टाकून घ्यावं. तुमच्याकडे जे अवेलेबल इसेन्स असेल ते टाकू शकता. इथे हे केवडा इसेन्स आहे ते मी याच्यामध्ये टाकत आहे. माझ्याकडे अवेलेबल आहे ते अर्धा चमचा हे इसेन्स टाकून घ्यावं याच्यात, किंवा नसेल तर वेलची पावडर टाकली तरी चालेल. इथं मी हे जायफळ घेतलेलं आहे आणि जायफळ थोडंसं खिसून याच्यावरती टाकावं. 1 चिमूटभर जायफळची पूड टाकून घ्यावी याच्यात, म्हणजे आपल्या केकला छान टेस्ट येते. हा क्रिसमस स्पेशल प्लम केक आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ वगैरे टाकून घ्यावं. त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर थोडंसं मीठ टाकून घ्यावं. त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून घेणार आहे. लागत असेल तरच दूध टाकावं, अदरवाईज दुधाची काही एवढी गरज नाही लागत आहे, म्हणून थोडंसं दूध मी टाकून घेणार आहे ह्याच्यात. आता हे चांगलं मिक्स करून घ्यावं. ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यावी दूध टाकून, लागत असेल तर. असं एवढ्या प्रमाणात हे पातळ करून घ्यावं. हे जे रिबन कन्सिस्टन्सी जी आहे ते ॲडजस्ट करून घ्यावी. आता इथं एखादा भांडं घ्यावं आणि आता हा कुकरचा डबा घेतलेला आहे, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही केक टेनमध्ये केलं तरी चालेल. आणि ह्याला मी बटर पेपर वगैरे लावून त्याला तेल वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. त्याच्यावरून आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत डेकोरेशनसाठी. तुमच्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही टाकू शकता. त्यावरतून थोडीशी टूटी फ्रुटी टाकून घ्यावी. चेरी अवेलेबल असेल तर चेरी टाकू शकता. हे टूटी फ्रुटीने मी डेकोरेट करत आहे. असा आपला केक चांगला डेकोरेट करून घ्यावा. इथं मी हे भांडं प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये वाळू टाकावी किंवा मीठ टाकलं तरी चालेल. आता हे असं पसरवून घ्यावं मीठ, आणि आधीच भांडं हे गरम करून घ्यावं. थंड भांड्यावरती आपला केक ठेवू नये. आता हे चांगलं गरम झालेलं आहे भांडं.
भांडं गरम झालं की ही वाळू किंवा मीठ आपण जे ठेवतो, इथं मी वाळू घेतलेली आहे सफेद कलरची, आणि त्याच्यामध्ये असं एखादी प्लेट किंवा स्टँड ठेवून घ्यावं. केलेल्या भांड्यावरती आपला केक जो आहे तो ठेवून घ्यावा. ते असं झाकण ठेवून घ्यावं चांगलं पॅक, आणि आधीमध्ये सारखं चेक करू नये. आता हे 20 मिनटं तरी झाकण आहे ते असंच ठेवावं. सारखं मध्ये चेक केलं तर फुललेला केक बसू शकतो, आणि गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवावी, आणि त्याच्यावरती हा आपला केक जो आहे तो चांगला बेक होऊन द्यावा. कधीकधी 40 ते 45 मिनटात देखील आपला केक बेक होऊ शकतो, किंवा गॅसची फ्लेम लो किंवा भांडं कितपत जाड आहे त्याच्यावरती ह्याचं टेम्परेचर जे आहे ते डिपेंड राहतं. आता ही गॅसच्या लो फ्लेमवरती आपण हा केक जो आहे तो 25 मिनटानंतर आपण पाहू कसा होतोय तो केक. ह्या केकचं टायमिंग जे आहे ते भांडं जर जाड असेल तर जास्त वेळ देखील लागू शकतो. कमीत कमी 40 ते 45 मिनटामध्ये आपला केक बेक होतो. आता आपण हे 20 ते 25 मिनटानंतर आपण हा केक चेक करून पाहू. 30 मिनटं झालेली आहेत, आणि तुम्ही पाहू शकता आपला केक जो आहे तो चांगला बेक झालेला आहे. पण आपण वरती जे डेकोरेशनला टाकलं होतं ते काहीच दिसत नाही आहे. तर आपण थोडंसं आता ह्याच्यावरती थोडं डेकोरेशनचं सामान टाकून घेऊया, ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेऊया याच्यावरती. त्याच्यावरतून असं हे ड्रायफ्रूट जे आहे ते थोडंसं डेकोरेशनसाठी आपण टाकून घेऊया, म्हणजे आपला केक छान दिसेल. वरतून डेकोरेशनचं टाकल्यानंतर आणखीन याच्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं आपण आता अजून केक चांगला बेक होऊन देऊया गॅसच्या लो मिडियम फ्लेमवरती. तर आपला केक जो आहे तो बेक होण्यासाठी ठेवून एक 50 ते 60 मिनटं होऊन गेलेले आहेत, आणि कारण गॅसच्या लो फ्लेमवरती आपला केक बेक होण्यासाठी जवळजवळ 1 तास लागला. तर कसा केक झाला आहे ते आपण पाहूया. तर तुम्ही पाहू शकता आपला केक जो आहे तो बेक होण्यासाठी जवळजवळ 50 ते 60 मिनटं होऊन गेलेली आहेत. जवळजवळ 1 तास लागला गॅसच्या लो फ्लेमवरती हा बेक होण्यासाठी. आता आपण चेक करून पाहूया हा केक कसा शिजला आहे का आतून ते. त्याच्यामध्ये टूथपिक जे आहे त्याची टाकून आपण पाहूया. तर याला काहीच लागलेलं नाही आहे टूथपिकला, म्हणजे आपला केक छानपैकी शिजलेला आहे. आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे. आपला केक जो आहे तो चांगला थंड होऊन दिल्यानंतरच मग आपण डिमोल्ड करून घेऊया. तर इथं आपला हा क्रिसमस स्पेशल प्लम केक जो आहे तो तयार झालेला आहे. आणि आता आपण हा थंड होऊन देऊ, आणि मगच आपण पाहूया हा केक कसा झाला आहे ते बाहेर काढल्यानंतर. इथं आपला केक थंड झालेला आहे. आता सुरीने थोडंसं फिरवून घ्यावं. इथं केक आपला थंड झालेला आहे. असा सुरीने चांगला फिरवून कडेने चांगला डिमोल्ड करून घ्यावा. आता आपण काढून घेऊया ह्याच्यात भांड्यात. तुम्ही पाहू शकता आपला प्लम केक जो आहे तो खूप छानपैकी तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला प्लम केक जो आहे तो अगदी छानपैकी तयार झालेला आहे. चांगला फुलून तयार झालेला आहे. आपण कट करून पाहू. तर आपण कट करून पाहू. केक जो आहे तो तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो. सो फायनली आपला केक झाला आहे, आणि आता मी टेस्ट करणार आहे. तर बघू कसा लागतंय. पण टेस्ट करण्याच्या आधी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्कीच नका. मी टेस्ट करते. समीक्षा, कोणता केक आहे हा? प्लम केक. क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवलाय. व्हेरी कसा झालाय टेस्ट करा. खूप छान आहे. छान आहे. त्याचं टेक्स्चर छान आहे. टेस्टला पण छान आहे. टेस्टला तर खूप छान. त्यामुळे तुम्ही पण ट्राय करा घरी क्रिसमससाठी.
उद्याचा व्लॉग नक्की पहा. लग्नाला जायचंय ना उद्या. हो. तोपर्यंत तुम्ही क्रिसमस स्पेशल आजचा केक ट्राय करा. भेटूयात पुन्हा उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की.